नमो नारायणाय। आज स्वामी मोहनानंद आश्रम येथे आपण सर्व जमलो आहोत ते श्री 108 स्वामी लोकेशानंद गिरीजी महाराज बदलापूर यांचा अमृत महोत्सव व श्री 108 स्वामी महेंद्रानंद गिरीजी महाराज यांची 61वी पूर्ती साजरी करण्यासाठीच। बालपणीचा महादेव ते श्री 108 स्वामी महेंद्रानंद गिरीजी महाराज असा जीवन प्रवास सर्वांच्या समोर आणण्याचा एक प्रयत्न स्वामीजींच्या आशीर्वादाने करीत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले तसेच परमपूज्य प्रातस्मरणीय क्षोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्री ज्ञानप्रभा विद्यापीठाधीश्वर अनंत श्री विभूषित ब्रह्मलीन गुरुदेव श्री 1008 स्वामी मोहनानंद गिरीजी महाराज यांचे जन्मस्थान धोंडकरवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे। या धोंडकरवाडीतच सौ झुंबरबाई दत्तात्रय धोंडकर व श्री दत्तात्रय नामदेव धोंडकर हे दाम्पत्य राहत होते। या दाम्पत्याला सोमवार दिनांक 10/2/1964 रोजी महाशिवरात्रीच्या पावन पर्वात पुत्ररत्न प्राप्त झाले, ज्याचे नाव त्यांनी महादेव ठेवले। आई वडील पारमार्थिक असल्यामुळे बाल्यावस्थेतच त्यांच्यावर उत्तम संस्कार झाले। महादेवचे प्राथमिक शिक्षण धोंडकरवाडीतील जीवन शिक्षण मंदिर या शाळेत तर 5वी ते 10वी माध्यमिक शिक्षण ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव येथे झाले। श्री 1008 स्वामी मोहनानंद गिरीजी महाराज यांचे धोंडकरवाडीत कार्यक्रमासाठी येणं जाणं होतच असायचं। बदलापूरला त्याच दरम्यान विद्यापीठाचे कामही सुरू होते। उन्हाळ्याच्या सुट्टीत नेहमीच बदलापूरला महादेव जायचा, तेथील कामात मदत करायचा, सेवा करायचा। स्वामीजींच्या ज्ञानप्रभा विद्यापीठातील मूर्ती स्थापनेच्या वेळी विद्यापीठातील शिकणारे सर्वच विद्यार्थी तेथील सगळी कामे अगदी मनापासून करायचे। रात्रंदिवस सगळे तहान भूक विसरून काम करत होते। सर्व प्रकारची कष्टाची कामे करायची यांची तयारी असायची। मंडपाचे काम असू दे, साफसफाईचा असू दे, लाकूड तोडायचं असू दे, आलेल्या साधू महात्म्यांची व्यवस्था असू दे, सगळी सेवा हे सर्वजण करायचे। ही सर्व विद्यार्थी सेवा करायचे आणि या सगळ्या कामात महादेव पण असायचा। बोलणं कमी आणि काम जास्त। महत्त्वाचं म्हणजे सर्व विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाकाचं काम हे श्री 108 लोकेशानंद गिरीजी महाराज ज्यांचा आज आपण अमृत महोत्सव साजरा करतो आहे ते हेच लोकेशानंद स्वामीजी फार उत्तम प्रकारे स्वयंपाक करायचे। महादेवाची 10वीची परीक्षा झाली सन 1979 मध्ये। पुढे शिक्षणाकरता स्वामीजी त्याला ज्ञानप्रभा विद्यापीठ बदलापूर जे की मुंबई येथे आहे तिथे घेऊन आले। बोरकर शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली संस्कृतचे अध्ययन सुरू होते। बोरकर शास्त्री व स्वामीजी यांची नेहमीच बोलणं चालायचे की विद्यार्थी कसे आहेत, त्यांचा अभ्यास कसा आहे याबाबत त्या दोघांची चर्चा व्हायची। स्वामीजी बराच वेळा कार्यक्रमासाठी बाहेर असायचे व बाहेरून आल्यानंतर ते सर्व विद्यार्थ्यांची विचारपूस करायचे। बोरकर शास्त्री व स्वामीजी बोलत असताना महेंद्रानंद स्वामींच्या कानावर महादेव हा शब्द पडला। स्वामीजींच्या खोलीजवळून जाताना महादेव शब्द ऐकला। बोरकर शास्त्री व स्वामीजी माझ्याबद्दल बोलत आहे काय, माझं काही चुकलं का या उत्सुकतेपोटी तिथेच थांबले व त्यांचे बोलणे ऐकू लागले। त्यावेळी स्वामीजी
शास्त्रींना सांगत होते की महादेव हा विद्यार्थी हुशार आहे, त्याच्या अभ्यासाकडे चांगलं लक्ष द्या. त्याच्या घरचे वातावरण पारमार्थिक आहे, त्याला पुढील शिक्षणासाठी उत्तरेकडे पाठवावे लागेल. आपले विद्यार्थी पुढे शिकले पाहिजे हा स्वामीजींचा त्यामागचा उद्देश होता. परंतु महादेवने हे शब्द ऐकले आणि मी जर चांगला अभ्यास केला तर स्वामीजी मला त्यांच्यापासून लांब शिकायला पाठवतील या विचारांनी अभ्यासाकडे थोडं दुर्लक्ष करायला सुरुवात केली. परंतु नियतीचा फेरा कोणाला ठाऊक होता. सन 1980 स्वामीजींचे अपघाती निधन झाले. त्यावेळी विद्यापीठात शिकणारे त्यांचे सर्वच विद्यार्थी म्हणजेच गुलाब महाराज खालकर, येवले महाराज, कैवल्यानंद महाराज, नामदेव महाराज वाळके, महादेव, अभेदानंद, ओंकारानंदजी, सर्वानंदजी स्वामीजींच्या अशा अचानक जाण्याने पोरकी झाली. सालात स्वामीजी ब्रह्मलीन झाले. त्यानंतर 1985 स्वामीजींच्या समाधीस्थळावर स्वामीजींच्या मूर्तीची स्थापना झाली. त्यावेळी ब्रह्मलीन 1008 स्वामी कृष्णानंद स्वामीजी हे ज्ञानप्रभा विद्यापीठाचे अध्यक्ष होते. स्वामीजींच्या मूर्ती स्थापनेनंतर महादेव वेळेश्वरला गेला. ह.ब.प. श्री नामदेव महाराज वाळके यांनी वेळेश्वर मंदिराचे बांधकाम सुरू केले होते. तेथे देखील पडेल ते काम सेवा म्हणून करायची ही सवय असल्यामुळे सर्व काम जबाबदारीने पार पाडले. जिथे जाईल तेथे सेवा करणे हा त्यांचा स्वभावच. त्याच दरम्यान ते श्री 1008 स्वामी कृष्णानंदगिरीजी महाराज यांच्यासोबत 1987 तीर्थयात्रेला गेले. तीर्थयात्रा करत करत हरिद्वारला पोहोचले. हरिद्वारला पोहोचल्यानंतर ते परत आलेच नाही. हरिद्वारलाच थांबून घेतलं. काही दिवस ऋषिकेशच्या कैलाश आश्रमात राहिले. सन 1987 जुना आखाडा पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर 1008 श्री स्वामी लोकेशानंद गिरीजी महाराज यांच्या हरिहर आश्रमात वास्तव्यास राहिले. परमपूज्य लोकेशानंद स्वामीजी आणि परमपूज्य मोहनानंद स्वामीजी यांची घनिष्ठ मैत्री होती आणि दोघे समवयस्कही होते. त्यामुळे महादेवला संन्यास दीक्षा देण्यासाठी स्वामी लोकेशानंद तयार झाले आणि 1995च्या कुंभमेळ्यात जुना आखाडा पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर 1008 श्री स्वामी लोकेशानंद गिरीजी महाराज यांनी त्यांना संन्यास दीक्षा दिली. पूर्वाश्रमीचे महादेव नाव सोडून श्री 108 स्वामी महेंद्रानंदजी झाले. या वर्षीच्या 2025च्या प्रयागराज कुंभमेळ्यात त्यांच्या दीक्षेला 30 वर्ष पूर्ण झाली आहे. – 1992 साली स्वामीजींना जाऊन एक तप पूर्ण झाले. त्या निमित्ताने ह.ब.प. श्री गुलाब महाराज खालकर यांनी शतचंडीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते संन्यास दीक्षा घेतल्यानंतर प्रथमच महाराष्ट्रात आले. त्यांच्याबरोबर त्यांचे छोटे बंधू श्री 108 स्वामी कैवल्यानंद हे देखील होते. दरम्यानच्या काळात संस्कृत भाषेचे अध्ययन व अध्यापन सुरूच होते. हरिहर आश्रमात त्यांनी लोकेशानंद गिरीजी महाराज यांची सेवा केली. तेथील सर्व कार्यक्रमात सगळ्या कामांचे नियोजन करणे, जिथे काही कमी पडेल तिथे स्वतः झिजून ते काम पूर्ण केले. श्री 1008 स्वामी हृदयानंद गिरीजी महाराज यांनी कटरा येथे देवी भागवत 2015ला आयोजित केला होता. भागवत असू दे किंवा 2018 सालचा जम्मू येथे आयोजित केलेला हनुमान यज्ञ असू दे.
खालकर महाराजांबरोबर जी मोजकी मंडळी त्या कार्यक्रमाला गेली होती त्यांनी त्या कार्यक्रमाची भव्य दिव्यता अनुभवली आहे आणि त्या सर्व कार्यक्रमांचे नियोजन या स्वामी महेंद्रानंदजींनीच केले होते. स्वामी मोहनानंद आश्रम आर्वी येथे 2005ला सहस्रचंडीचे आयोजन केले. त्यावेळी देखील यज्ञमंडप बांधण्यापासून ते पूर्ण होईपर्यंत रात्रंदिवस सेवा दिली. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन स्वामी महेंद्रानंदजींचे होते. त्यामुळेच सहस्रचंडीचा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात पार पडलेला आपण सर्वांनी पाहिला. सन 2016 सालच्या आर्वी आश्रमातील शिवशक्ती यज्ञाचे नियोजन देखील यांचेच होते. संपूर्ण मार्गदर्शन स्वामी महेंद्रानंदजींचेच होते. अतिशय भव्य दिव्य असलेला कार्यक्रम त्यांच्या नियोजनामुळेच यशस्वी झाला. खालकर महाराजांनी फक्त सांगायचं की कार्यक्रम करायचा आहे, महेंद्रानंदजी स्वामीजी पाठीशी खंबीरपणे उभे राहणारच, यात काही शंकाच नाही. गुरुबंधूंच्या कोणत्याही आश्रमात धार्मिक कार्यक्रम असू दे, इकडे गुरुबंधूंनी फोन केला की त्यांच्या विनंतीला मान देऊन लगेचच सेवेला हजर होणारे असे हे महेंद्रानंदजी स्वामीजी. सन 2006ला न्याय वेदांताचार्य विद्यावाचस्पती अनंत विभूषित ब्रह्मलीन 1008 श्री दिव्यानंद गिरीजी महाराज यांच्या श्रीकृष्ण निवास आश्रमात संस्कृतचे अध्यापक म्हणून त्यांनी पदार्पण केले. स्वामी दिव्यानंद गिरीजी महाराज यांच्या आजारपणात खूप सेवा शुश्रूषा केली. महेंद्रानंद स्वामीजींनी सन 1989, 1995, सन 2001, 2013, 2019 व सन 2025 असे आत्तापर्यंतचे अनेक कुंभमेळे बघितले. नुसते बघितले नाहीत तर त्या प्रत्येक कुंभमेळ्यात कुंभ सुरू होण्याआधी त्या स्थानावर जाऊन तेथे शामियाने उभारणे, मंडप उभारणे, आलेल्या साधू महंतांची राहण्याची व्यवस्था करणे, ही सर्व कामे त्यांनी केली. आश्रमातील कोणत्याही प्रकारचं काम असू द्या, त्यांच्या नियोजनाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. महामंडलेश्वर श्री 1008 स्वामी गिरीधर गिरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सन 2019 व 2025 साली कामगारांसाठी कुंभमेळ्याच्या आधी अन्नछत्र चालविण्याची जी संकल्पना होती ती प्रत्यक्ष आणण्याची व पूर्ण करण्याची जबाबदारी स्वामी महेंद्रानंदजी व त्यांच्या सहकार्यांनी उत्कृष्टपणे पार पाडली. लोह पुरुष असं नाव ऐकलं, पण महेंद्रानंद महाराजांना प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहिलं आहे ते एक लोह पुरुष म्हणूनच. हृदयदीप आश्रम जम्मू काश्मीर, श्रीकृष्ण निवास आश्रम हरिद्वार, स्वामी मोहनानंद आश्रम आर्वी, नीलकंठेश्वर कैवल्यधाम बल्लाळवाडी, शारदा प्रबोधिनी आश्रम घोडेगाव, वेळेश्वर आश्रम इत्यादी ठिकाणी कोणतीही सेवा किंवा कार्यक्रम असो, प्रारंभापासून ते समारोपापर्यंत सेवेचे योगदान स्वामी महेंद्रानंदजी देत आलेले आहेत. त्यांचं कार्य म्हणजे वादळाला सामोरं जाण्यासारखंच असतं. काही लोक बोलून दाखवतात पण करत नाही, काही बोलतात आणि करूनही दाखवतात, बोलत नाहीत पण करून दाखवतात. त्यातलेच एक म्हणजे महेंद्रानंद स्वामीजी आहेत. स्पष्ट वक्ता, कठोर वाणी व शिस्तप्रिय असणारे, परंतु हृदयाने तितकेच कोमल, हळवे, कष्टाळू असणारे. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांवर निस्वार्थपणे भरभरून प्रेम करणारे असे स्वामी महेंद्रानंदजी महाराज यांना दीर्घायुष्य व आरोग्य लाभो ही स्वामीजी व पांडुरंगाच्या चरणी त्यांच्या जन्मदिनी प्रार्थना. पुन्हा एकदा त्यांना सर्वांकडून जन्मदिवसाच्या अनंत शुभेच्छा. रामकृष्ण हरी. परमादरणीय प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री स्वामी मोहनानंद गिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने महामंडलेश्वर 1008 स्वामी गिरीधर गिरीजी महाराज व हृदय दीप पीठाधीश्वर 1008 स्वामी हृदयानंद गिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत
श्री 108 स्वामी लोकेशानंद गिरीजी महाराज यांचा अमृत महोत्सव व श्री 108 स्वामी महेंद्रानंद गिरीजी महाराज यांचा 61 पूर्ती सोहळा आज आपण सगळ्यांच्या सानिध्यामध्ये संपन्न करत आहोत. स्वामीजींच्या बदलापूरच्या आश्रमात असताना स्वामी लोकेशानंद महाराजांनी केलेली तिथली सेवा, आम्ही विद्यार्थी अवस्थेमध्ये शिकत असताना आम्हाला दिलेलं प्रेम, केलेलं सहकार्य, तसेच स्वामी महेंद्रानंद महाराजांनी त्यांच्या शालेय जीवनापासून आज तागायत 45 वर्ष जे त्यांनी मला सहकार्य केलं, जे प्रेम दिलं, हे निस्वार्थपणाच्या प्रेमातून कुठंतरी उतराई व्हावं हा बऱ्याच दिवसाचा मानस होता. आणि योगायोगानं दोघांचाही पर्वकाळ म्हणजे अमृत महोत्सव आणि 61 पूर्ती या माध्यमातून साजली गेली. महाकुंभाच्या पर्वकाळामध्ये या योगायोग जमला आणि हा त्रिवेणी संगम खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्यांचं प्रेम, निष्ठा आणि सेवा याच्यातून उतराई होण्याचं भाग्य मला मिळालं. स्वामी महेंद्रानंदजी म्हणजे स्पष्ट वक्तेपणाचं प्रतीक आहे. कार्याच्या बाबतीमध्ये अशक्य ते शक्य करून दाखवण्याची क्षमता आहे आणि ज्याच्यावर खऱ्या अर्थानं प्रेम ते करतात ते अंतःकरणापासून करतात. म्हणूनच आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यांनी घर करून राहिलेले आहेत आणि असा घर करून राहिलेला हा योगी म्हणजे स्वामी महेंद्रानंदजी. परम आदरणीय अर्चनीय वंदनीय स्वामी महेंद्रानंदजी महाराजजी यांना 61व्या वर्षाची हार्दिक हार्दिक शुभकामना. ते येत्या 23 फेब्रुवारी 2025 रोजी 61वे वर्ष पूर्ण करत आहे आणि ही 61वी साजरी करण्याची संकल्पना आमचे परम आदरणीय स्वामी खालकर महाराजजी यांच्या मनामध्ये आलेली आहे आणि ती 61वी पूर्ण करण्याचं स्थानसुद्धा निर्धारित झालेलं आहे. आर्वी येथे स्वामी मोहनानंद आश्रम या ठिकाणी हा भव्य दिव्य कार्यक्रम करण्याचं सर्वांच्या मनामध्ये आलेलं आहे. ह्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं आणि स्वामी महेंद्रानंदजी महाराजांना लाख लाख शुभेच्छा की तुम्ही आपल्या या जीवनकाळामध्ये जे काही तुम्ही कर्मठतेविषयी आपलं उदाहरण युवा पिढीला दिलेलं आहे. कारण तुमच्या संग राहिल्यानंतर हे कळलं की तुमच्यामध्ये एक कर्मठता किती आहे, त्या कर्मठतेविषयी एक निष्ठता किती आहे ही आम्हाला तुमच्यापासून शिकायला मिळाली, समजायला मिळाली. त्याच्यामुळं तुम्हाला या 61व्या वर्षाची जी तुम्हाला जी पूर्णावती तुम्ही करत आहे 23 फेब्रुवारीला त्याची लाख लाख शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमासाठी सर्व भक्त मंडळींना आमंत्रित करतो, सर्व संत महात्म्यांना आमंत्रित करतो. तुम्हाला पुन्हा एकदा 61व्या वर्षाची पूर्णावती होत असल्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय. आज 23/2/2025 रोजी माझे गुरुबंधू श्री 108 स्वामी महेंद्रानंद गिरीजी महाराज यांचा 61वा वाढदिवस आपण साजरा करत आहोत. त्यानिमित्त तुम्ही काहीतरी बोलावं अशी माझ्याकडे विनंती केली गेली. तसं पाहिलं तर महेंद्रानंदजी महाराज आणि मी बालपणचे अत्यंत सख्यत्व आमच्या दोघांचं, बरोबरीने राहिलेलो, बरोबरीने वागलेलो, संन्यास घेण्याच्या अगोदरपासून सुद्धा आम्ही बरोबर राहिलेलो आणि त्यांच्याच मार्गदर्शनासाठी माझं जीवन घडलं. बालपणी आम्ही दोघे गावामध्ये वारकरी संप्रदायाचं भजन असो तो भजनाला दोघेही हजर असायचे. त्याच्यानंतर त्यांची शाळा लवकर झाली. शाळा झाल्यानंतर ते बदलापूरच्या गुरुजींच्या आश्रमात गेले. त्या ठिकाणी त्यांनी खूप सेवा केली. तोपर्यंत माझं शिक्षण चालू होतं. माझं शिक्षण परिपूर्ण झाल्यानंतर मीही काही दिवस बदलापूरच्या आश्रमात राहिलो. त्या ठिकाणी राहिल्यानंतर माझ्या मनामध्ये संन्यास घेण्याचा विचार आला. संन्यास घेण्याचा विचार आल्यानंतर मी प्रथम उत्तर प्रदेशला निघून गेलो, ऋषिकेशला. माझ्यानंतर स्वामीजी पण आले
आल्यानंतर आम्ही दोघेही एकत्रित शिकू लागलो. शिक्षणासाठी सुद्धा खूप कठोर परिश्रम त्यांनी केले. खूप सुंदर शिक्षण त्यांनीही घेतलं. नंतर मी काशीला गेलो. काशीला गेल्यानंतर मी संपूर्ण युनिव्हर्सिटीमधून शिकलो. इकडे महेंद्रांजी महाराज आमचे गुरुबंधू हरिद्वारला श्री जुना पीठाधीश्वर 1008 श्री लोकेशानंदजी महाराज यांच्या सेवेमध्ये राहिले. सेवेत राहिल्यानंतर सेवा करून मंडलेश्वर महाराजांचंही मन त्यांनी जिंकून घेतलं आणि नंतरही महाराज गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी ते सेवा करत राहिले. त्यानंतर काही कारणास्तव तो आश्रम सोडून त्यांना कृष्ण निवासमध्ये यावं लागलं. त्यांना ऑफरच केली गेली. त्या ठिकाणी महेंद्रांजी महाराजांनी कठोर परिश्रम केले आणि तेही कार्य करत असताना माझ्या आश्रमात नीलकंठ कैवल्य धाम आश्रम बल्लाळवाडी किंवा स्वामी मोहनानंद आश्रम आरवी गुलाम महाराजांच्या आश्रमामध्ये किंवा पांडुरंग महाराज येवले यांच्या आश्रमामध्ये शारदा प्रबोधिनी या ठिकाणी वार्षिक कार्यक्रम जर असले तर त्या ठिकाणी सुद्धा वेळेश्वर रामदेव महाराज वाडके यांच्या आश्रमात सुद्धा आणि त्याचप्रमाणे आमचे हृदयाभिन्न हृदयानंदजी महाराज यांच्या सुद्धा वार्षिक काही कार्यक्रमांमध्ये त्यांनी एवढी सेवा केली की त्या सेवेने आम्ही सगळं त्यांचे झाले आहोत आणि त्यांच्याकडूनच कर्मठपणा माणसाने शिकावा. एक ज्ञान मार्ग आहे, एक कर्ममार्ग आहे, एक भक्ती मार्ग आहे. त्यातला त्यांनी कर्ममार्ग निवडला आणि कर्ममार्गाच्या माध्यमातून ते आपली अविरत साधना करतायत आणि ती साधना पाहिल्यानंतर आमच्या डोळ्याचे पारणं फिटत आहेत की असा साधक मिळणं कठीण आहे. आणि आज ते आपल्यातले आहेत, ते आमचे आहेत. त्यांचा हा 61वा वाढदिवस साजरा करताना आम्हाला अत्यंत आनंद वाटतोय, आम्हाला खूप उत्साह वाटतोय आणि आम्ही परमात्म्याला प्रार्थना करतो की यावत जीवेत. तसं तर उपनिषदांनी सांगितलं की 100 वर्ष जगावं, जीवेत शरदशतम. परंतु मी म्हणतो जोपर्यंत ते जगतील तोपर्यंत स्वस्थ राहो, आनंदी राहो, मस्त राहो आणि आम्हाला पुन्हा पुन्हा त्यांचं दर्शन लाभ होत राहो अशा पद्धतीची परमात्म्याला मी प्रार्थना करतो. आणि मी माझ्या वतीने वाढदिवसानिमित्त त्यांना खूप 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 शुभेच्छा देतो. खूप खूप त्यांच्या भावी आयुष्यासाठीही मी परमात्म्याकडे प्रार्थना करतो आणि आपण सर्वांनी मिळून त्यांचं स्वस्ती वाचन करावं, त्यांचा तिलक करावा, त्यांचा सुंदर असा हा कार्यक्रम पार पाडावा अशा पद्धतीची शुभेच्छा शुभकामना करून मी माझ्या शब्दांना थांबवतो. हरिओम हरिओम हरिओम. ओम नमो नारायणाय. आज आमचे परमस्नेही असलेले परम स्नेही श्री महंत परमपूजनीय महेंद्रानंदजी महाराज श्रीजी यांच्या अवतरण दिवसाच्या निमित्ताने त्यांना अनंत अनंत शुभेच्छा. ईश्वर त्यांना दीर्घायू प्राप्त करो. या मृत्यूलोकावर संतांचे जे आगमन होत असतं, या मृत्यूलोकावर स्वामीजींसारखे संत एक विशिष्ट दिव्य कर्म करण्यासाठी उपस्थित होत असतात. आणि आमचे महेंद्रानंदजी महाराज श्रीजी गेल्या अनेक वर्षापासून आमचे संबंध आहेत. महाराज श्रीजी सुद्धा शरीरा गोष्टींच्या त्याग करून स्वतःला धर्म कार्यामध्ये आणि समाज कार्यामध्ये झोकून निष्ठापूर्वक आपल्या संन्यस्त जीवनाचे पालन करत असताना महाराजींच्या हातून सतत धर्मकार्य आणि समाजाचे कार्य होत राहावे हीच मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. महाराजांना दीर्घायू प्राप्त व्हावी, महाराजांना प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूलता प्राप्त व्हावी ही मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि पुनश्च एकदा महाराज श्रीजींना अनंत अनंत लक्ष लक्ष शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. संजीव शतम वर्धमाने जीवनं तव भवतु सार्थकम्.
इति सर्वदा मुदं प्रार्थयामहे। जन्मदिवसस्य अभिनन्दने अस्मिन् विशेषदिने मम शुभकामना भवता सह अस्ति। भवान् तारा इव प्रकाशयतु। देवे सर्वे आशीर्वादा भवते प्रयच्छतु। भवतं जन्मदिवस्य अभिनन्दनम्। सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मङ्गलं जन्मदिनम्। चिरञ्जीवी कुरु कीर्तिवर्धनम्। चिरञ्जीव कुरु पुण्यवर्धनम्। विजयी भव सर्वत्र सर्वदा। जगति भवतु तव सुयशो गानम्। जन्मदिवसे हार्दिक शुभकामना। मेरे अभिन्न सखा गुलाब राव जी खालकर अपने दोनों गुरु भाइयों ब्रह्मलीन श्री स्वामी मोहनानंद गिरी जी के शिष्यों परम श्रद्धे श्री स्वामी लोकेशानंद गिरी जी का अमृत महोत्सव 75वां दिन और श्री स्वामी महेंद्रानंद गिरी जी का 160 पूर्ति 61वां जन्म दिवस बना रहे। इस अवसर पर स्वामी महेंद्रानंद गिरी जी के कुछ उपलब्ध चित्रों से उनकी एक ये वीडियो बनाई जो आपके सम्मुख हमने प्रस्तुत की। इस वीडियो में उनके जीवन के कुछ संस्मरण विदुषी अर्चना जी ने अपनी मधुर वाणी में रिकॉर्ड करके हमें भेजे। महामंडलेश्वर श्री स्वामी गिरधर गिरी जी महाराज का संदेश, श्री स्वामी विद्यासागरानंद जी का संदेश, श्री स्वामी केवल्यानंद जी का संदेश इसमें संलग्न है। स्वामी महेंद्रानंद जी के विषय में क्या कहें, एक ही बात मन में आती है, राम काज कीन्हे बिना मोहि कहाँ विश्राम। कर्मठ समर्पित निष्ठापूर्ण इस युग पुरुष स्वामी महेंद्रानंद जी को उनके षष्ठी पूर्ति 61वें जन्मदिन और परम श्रद्धेय श्री स्वामी लोकेशानंद गिरी जी महाराज की अमृत महोत्सव 75वें जन्मदिन पर ये प्रेम पूर्ण भेंट उनको समर्पित है। आशा है आपको ये पसंद आई होगी। नमः पार्वती पते हर 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 महादेव।